आजी चोरी केली खरे वाहती गवळणी चवती पाण्याची दुधानी म्हणते नंदाच्या पोरी आजी चोरी केली खरी त्या बिन हे नाशी नाही दुसऱ्या ऐशी म्हणती नंदाच्या पोरी आजी चोरी केली खरी सवे चुकल्या मेला त्याने अवगुणा नेला म्हणती नंदाच्या पोरी आजी चोरी केली खरी
गवती पालथी दुधानी म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दूसरे जरा दूसरे जरा दूसरे जरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यक्षय जननी देवाची या कुंदेंद तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड बस या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवरे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निष्ठेश्वराज्ञापा गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बो फलचारु उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं पाहती गवळणी तवती पालथी दुधानी अंती नंदाच्या पोरे आधी चोरी केली खरे आज या ठिकाणी मला कार्याच्या कीर्तनाची सेवा करण्याचा काय योग आलेला आहे. खरं पाहू केलं तर त्यांना सांगितलं होतं की आम्ही आता यात्रा करून आलेलो आहे, जरा थकलेलो आहे, आम्हाला जरा विश्रांती घेऊन द्या. ते म्हणाले की तुम्ही 15 मिनिटात करा, पण करा. पण काय करावं, आम्ही काही एवढे प्रसिद्ध कीर्तनकार बी नाही. ग्रंथ पाहून कीर्तन करावं लागत असतं. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तरीच जाणारे फळ त्याचे नाही, तरी वाया केली तोंड किती. तर ग्रंथ पाहून कीर्तन करावं लागतं, परंतु आमचे ग्रंथ चोर घेऊन गेले. चोर म्हणाले की आम्ही तुमचा नित्यम आधीच करतो, म्हणजे आता तुम्ही नित्यनेम काय बंद ठेवा. पुन्हा शर्ट धोतर टोपी, ते म्हणजे आम्ही आता शर्ट धोतर घालून कीर्तन बी करू म्हणजे. तर या ठिकाणी जी मला सेवा दिलेली असे या ठिकाणी अध्ययन करणारे जे छात्र आहेत, त्या छात्राच्या समितीने मला या ठिकाणी काय एक कीर्तनाची सेवा दिली. मी माझं भाग्य समजतो, कारण ऋषिकेशमध्ये मी 6 वर्ष राहिलेलं आहे, पहिलं 66 ते 72 पर्यंत, पण तो कीर्तन करण्याचा योग आला. पण ह्या छात्र समितीने मला काय या ठिकाणी बळजबरीने कीर्तन करायला आवडलं. सेवते सांगितले काम एके होतो कोणा कामा नाही. तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी मला सेवा करण्याचा लाभ झालेला आहे. मी माझं काय भाग्य समजतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बिना कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. मुलगा आहे बापच नाही असं होऊ शकलं का? कारण पाहिजे का नको? कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. या ठिकाणी तर कार्यक्रम चाललेला आहे, पण याचं कारण काय? कार्य आहे आणि कारण नाही, व्यतिरिक्त विचारली आहे. पुन्हा कारण आहे आणि कार्य नाही, आता अन्वय विचार दोष. या 2 दोषाचं निवारण करण्याकरता या ठिकाणी काय कारणाचा विचार करायला पाहिजे. विठ्ठल या ठिकाणी कारण
श्री विठ्ठल वारकरी संस्कृत शास्त्र समिती यांच्याद्वारा या ठिकाणी का अन्न छत्र का आरंभ झालेला आहे. तेव्हापासून या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा काय केलेला आहे, आरंभ केलेला आहे. आणि तो अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा काय तो आतापर्यंत काय चालत आलेला आहे. आणि या वर्षी सुद्धा काय आरंभ होऊन त्या वर्षी सुद्धा बाबाचं बी कीर्तन झालेलं आहे, महाराजांचं बी कीर्तन झालेलं आहे. आणि माझ्यावर काय कार्याची कीर्तनाची सेवा आलेली आहे. म्हणून या ठिकाणी काय हा अभंग घेतलेला पहाती गवळणी चालत असतो. त्या ठिकाणी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कार्यक्रम चालू असतो. सकाळी काकडा, पुन्हा विष्णू सहस्रनाम, पुन्हा दुपारी तुकाराम महाराजाच्या गाथ्यावर भजन, पुन्हा 4 वाजता भागवत कथा किंवा प्रवचन किंवा रामायण कथा, नंतर 5 वाजता हरिपाठ आणि संध्याकाळी काय कीर्तन असतं. असे या सप्ताहामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काय कार्यक्रम असतात. परंतु या ठिकाणी अध्ययन करणारे छात्र असल्यामुळे त्यांना वेळ न मिळाल्यामुळे काय त्यांनी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काय या ठिकाणी काय कार्यक्रम ठेवलेले नाही. विठ्ठल आणि अशा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जे कार्यक्रम ठेवलेले आहे त्याचं जर श्रवण झालं तर तुम्हाला फार मोठा लाभ आहे. ते श्रवण सुद्धा काय चांगलं झालं पाहिजे, एकाग्र मनाने. नाही तर लोक श्रवण करण्याकरता बसतात परंतु मन काय दुसरीकडेच असतं, फक्त शरीर या ठिकाणी दिसतं त्यांचं. तर श्रवण करण्याकरता काय श्रवण कसं झालं पाहिजे, एकाग्र मनाने झालं पाहिजे. आणि एकाग्र मनाने झालेलं जे श्रवण आहे त्याला तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती वस्तू तुम्हाला प्राप्त. तुम्हाला जर स्वर्गाची प्राप्ती पाहिजे तर स्वर्गाची प्राप्ती होईल, तुम्हाला मोक्ष पाहिजे असं तर मोक्ष प्राप्त होईल, तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती पाहिजे असेल तर परमात्म्याची प्राप्ती होईल. श्रवणे पापे जाती धर्म घरी उन्नती, ते राज्य स्वर्ग संपत्ती शेखील आहे. त्या ठिकाणी काय चांगल्या प्रकाराने जर श्रवण केलं तर तुम्हाला काय स्वर्गाची सुद्धा प्राप्ती होईल. चांगलं जर एकाग्र मनाने श्रवण केलं तर तुम्हाला काय मोक्षाची सुद्धा प्राप्ती होईल. एक मनाचा मानू न करिता इंद्रिय दुःख न देता एक मोक्ष असे आहे तर श्रवणाची माहिती. असं एकाग्र मनाने जर तुम्ही श्रवण केलं तर तुम्हाला काय आहे, तुम्हाला काय मोक्ष बी प्राप्त होतो किंवा जी वस्तू काय तुम्हाला स्वर्गाची इच्छा असली तर स्वर्ग सुद्धा तुम्हाला प्राप्त होतो. कारण धुंदुकारी याने आपल्या जन्मभर त्याने का पाप केलं होतं आणि त्याचा भाऊ कोण गोकर्ण. त्याने आपल्या भावाला सांगितलं माझ्याकडून फार पाप झालेले आहे, मला माझा काहीतरी उद्धार, मी तुमचा भाऊ आहे, माझा उद्धार करा. त्यांनी गयाला जाऊन श्राद्ध केलं तरी काही उपयोग झाला नाही. मग त्यांनी सूर्याने उपाय सांगितले की तुम्ही काय श्रीमद भागवत कथा करा त्यांच्यासमोर. त्यांनी श्रीमद भागवत कथा केली. केल्यानंतर तो धुंदुकारी याचा जे भूत झालेलाच होता परंतु ते बांबू हा त्याच्यामध्ये येऊन काय तो बसला श्रवण करण्याकरता. आणि श्रवण करण्याकरता बसल्यानंतर एकच कर्नाटकात श्रवण झाल्यानंतर याच्यात त्या बांबूची गाठ फुटली आणि फुटल्यानंतर तो 7 दिवसात त्या 7 बांबूच्या गाठी फुटल्या आणि फुटल्यानंतर त्याला का विमान नेण्याकरता आलं.
जवळचे लोक म्हणले की आम्ही बी 7 दिवस श्रवण केलं, आम्हाला विमान नाही आलं, त्याला कसं काय विमान आलं म्हणे. त्याने सांगितलं की मी मनाला सहित श्रवण केलं म्हणून मला काय विमान आलं या ठिकाणी नेण्याला. तुम्ही मननच केलं नाही म्हणून तुम्हाला विमान आलं, नेण्याकरता विमान आलंच नाही. असं एकाग्र मनाने जर श्रवण केलं तर तुम्हाला जी इच्छा आहे ती तुम्हाला काय प्राप्त होते. परंतु एकाग्र मनाने काय श्रवण झालं पाहिजे. एका ठिकाणी एक पौराणिक व कथा सांगत होते एका गावामध्ये. 12 वर्षापासून त्या ठिकाणी काय कथा चालली होती. लोक ऐकत होते, परंतु त्या ठिकाणी एक धनगर येऊन बसला. त्या ठिकाणी धनगर येऊन बसल्यानंतर त्या ठिकाणी तो बी काय पौराणिकाची काय कथा ऐकू लागला. ऐकत असताना त्या पुराणी बाबाची काय जाळी अशी काय हलत होती. हलत असताना तो म्हणाला माझ्या बोकडाची बी काय दाढी अशीच होती, त्याच्या डोळ्यातून काय सारखं काय पाणी काढायचं. पुन्हा तो पुराणिक म्हणायचा हे जगत भगवंत आणि प्रकृतीपासून झालेला असं 2 बोटवट करून. तो म्हणतो माझ्या बोकडाला 2 शिंग व्हायचे आणि त्याच्या डोळ्यातून सारख्या धारा काढायच्या. पुन्हा तो पुराणिक म्हणायचा की 4 वेगळे 4. तो म्हणायचे की माझ्या बोकडाला काय 4 पाय होते आणि रडायच्या आणि त्याच्या डोळ्यातून सारख्या धारा चालायच्या. लोक म्हणायचे आम्ही 12 वर्षापासून श्रवण करतो पण आमच्या डोळ्यातून एक थेंब सुद्धा खाली पडा. पण त्याचं श्रवण कसं होतं, त्याचं ध्यान कुठं होतं, बोकडावर होतं. त्याच्या त्या पुराणी बाबाच्या त्या कथा सांगत होते त्याच्यावर त्याचं ध्यान होतं. त्याच्यावर ध्यान कुठं होतं, बोकडावर होतं. तर सांगायचं तात्पर्य की असं काय श्रवण का एकाग्र मनाने केल्यानंतर तुम्हाला काय स्वर्ग पाहिजे असं तर स्वर्गाची सुद्धा प्राप्ती होते. परंतु स्वर्गाची प्राप्ती करून काही उपयोग नाही. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे भोग आहेत. तिथं महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारी, जी गावी खिल्लारे कामधे नसते. तिथं अमृत हेची सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. देवय देव पायिका, सैन चिंतामणी त्या भूमिका, विनोद वनमतिका सुरतरुचा. देत गंधर्व गाणी, रम्य ऐशा नाचनी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतौरिया. असं त्या ठिकाणी काय अनेक दिव्य भोग आहेत. ते भोग कुठपर्यंत आहे, जोपर्यंत का तुमच्या जवळ पुण्य आहे तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही भोग भोगू शकता. आणि पुण्य संपल्यानंतर पुन्हा काय मूर्ती लोकांमध्ये यावं लागतं. दया पुण्याची पावती सगळे येऊ लागती माघारी मूर्ती लोकांमध्ये यावं लागतं. त्याचप्रमाणे ब्रह्मदेव किती मोठा, शेत जन्मनी ब्रह्मकर्मा तरी तो ती ब्रह्म आनंद होईल. 100 वर्ष ब्राह्मणाचे घ्यावा लागतात आणि ब्राह्मणाचे 100 वर्ष घेतल्यानंतर त्या ठिकाणी कर्म कोणाचं करायचं, क्षत्रियाचं, वैश्याचं, शूद्राचं कर्म करायचं का, त्या ठिकाणी ब्राह्मणाचंच कर्म करायचं. त्यावेळेला तो काय ब्रह्मदेव होतो. त्याला त्याचं आयुष्य किती आहे, 100 वर्षाचं आयुष्य. 4 चौकड्या ज्या वेळेला 1000 वेळा जातात त्यावेळेला त्याचा 1 दिवस होतो आणि 4 चौकड्या 1000 वेळा जातात त्यावेळेला त्याची 1 रात्र होतो. असा ब्रह्मदेव. पण त्याला सुद्धा काय 100 वर्ष संपल्यानंतर मूर्ती लोकांमध्ये यावं लागतं. तैसे थोरलेचे मानव आहे पा, जो सृष्टी विघाचा साधोबा, तो पुनरावर्तीच्या मापाशी चित झाला. एरवी ब्रह्मपणाचे भरसे, नचपती पुनरावर्तीचे वळसे, तैसे निवटल्याचे जैसे पोट न दुखते. ब्रह्मपदे काय, ब्रह्मपदे ही दुःखाची शिराणी. तर सांगायचं तात्पर्य की त्याला सुद्धा काय मूर्ती लोकांमध्ये यावं लागतं. मूर्ती लोकांमध्ये आल्याचा मूर्ती लोक कसा आहे, सुखरूप आहे का, दुःख बांधवली आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. ठाऊकची आहे संसार दुःखाचा,
चित्ती त्याचा सीन वाहू नये किंवा संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ हरी संसार दुःख कसा आहे दुःख रूप आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय दुःखच भोगावं लागेल. मग श्रवण करून ब्रह्मदेव होणं किंवा इंद्र होणं चांगलं आहे का? किंवा मोक्ष प्राप्त करणं बी चांगलं आहे का? मोक्ष चांगला आहे का? मोक्ष तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष पद तुच्छे केले या कारणे आम्हा जन्म झाले युगाय. काय मोक्ष म्हणजे काय? मुंगळा होऊन लाडू खाणं चांगलं आहे का? लाडू होऊन राहणं चांगलं आहे? मुंगळा होऊन लाडू खाणं चांगलं आहे का? लाडू होऊन लाडू चांगला आहे का? मग या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणते मोक्ष पद तुच्छे केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगाचे. जन्म कशा करता घ्यायचा? भगवंताचं भजन करण्याकरता, भगवंताची सेवा करण्याकरता. भगवंताचं भजन केल्यानंतर, भगवंताचं सेवन केल्यानंतर तुम्हाला काय जन्म मरणाच्या खेळातून काय मुक्तता होईल. म्हणून या ठिकाणी काय श्रवण कशा करता करायचं? केवळ अंतकरण शुद्ध करून भगवंताचं काय भजन करण्याकरता, भगवंताची सेवा करण्याकरता या ठिकाणी श्रवण करायचं. अनादी कालापासून दोन मार्ग चालत आलेले. एक निवृत्ती मार्ग चालत आलेला आहे आणि एक प्रवृत्ती मार्ग चालत आलेला आहे. निवृत्ती मार्ग म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्म घडत नाही आणि घडलं तरी
तो त्या कर्मापासून लिप्त होत नाही. यस्य नाहं कृतो भावो बुद्धी यस्य न लिप्यते हत्वास इमान लोकांना हंती न निबध्यते. असं ते जीवनमुक्ती अवस्था आहे. त्या जीवनमुक्ती अवस्थामध्ये काय कर्म घडत नाही. घडलं तरी त्यापासून तो काय त्या कर्मापासून लिप्त होत नाही. काम नाही काम नाही चालो सांगायचं तात्पर्य की जीवनमुक्ती अवस्थामध्ये जरी कर्म घडलं तर त्यापासून तो काय लिप्त होत नाही. मुक्ताचे हे तसे हालत संस्कार वसे तुला काय त्याच्याकडून कर्म जरी घडलं तरी त्यापासून तो काय लिप्त होत नाही. त्याच्याकडून कर्म होतं परंतु त्यापासून त्या काय लिप्त होत नाही. असा हा काय निवृत्ती मार्ग आहे. आणि प्रवृत्ती मार्गामध्ये मात्र कर्म करावं लागतं. कारण प्रवृत्ती मार्ग आहे त्यामध्ये काय जे आपल्या वाट्याला आहे जे आलेलं जे कर्म आहे ते मात्र करावं लागतं. तसं या ठिकाणी गवळणी या ठिकाणी काय संसारामध्ये संसार बी करीत होत्या आणि पुन्हा काय भगवंताचं चिंतन बी करीत होत्या. म्हणून या ठिकाणी म्हणतात की पाहती गवळणी ती पालती दुधानी. त्यांनी काय ती पालती दुधानी पाहिली. पालथी पाहती. काही लोक आतमध्ये पाहतात काही लोक बाहेर पाहतात काही लोक दोन्हीकडेच पाहतात. काही लोक बाहेर पाहतात म्हणजे कुठं पाहतात संसाराकडे पाहतात. संसार चांगला चालला पाहिजे आपला असं काही लोक संसाराकडे पाहतात. काही लोक कुठं पाहतात आत्मने पाहतात की आपल्या आतमध्ये काय परमात्मा आहे त्या परमात्म्याचं काय चिंतन करायला. आणि काही लोक दोन्हीकडे पाहतात. गवळणी दोन्हीकडे पाहतात. पाहती गवळणी ती पालती दुधाने. संसाराकडे पाहतात आणि पुन्हा काय आपल्या हृदयामध्ये असणारा जो भगवंत आहे त्यासाठी ते काय चिंतन करतात. म्हणून पाहती ती गवळणी पालती दुधाने. पालती दुधाने पालती दुधाने चांगलं असतं. भगवंताने दही दूध खाऊन पालथी दुधानी केली. पालथी दुधानी चांगली असतात. त्याच्यामध्ये काय किडे जात नाही कुत्रे मुतत नाही मांजरं मुतत नाही काही होत नाही. म्हणजे काय ती काय गंदगी त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची गंदगी असते का पालथ्या दुधानामध्ये. आणि उतरण्या दुधानामध्ये कुत्रे मुततात हे ना मांजरं मुततात. ती काय चांगली दुधानी असते पोतानी. भगवंतानी ती दुधानी पालथी केली चांगली आहे ते. आणि फुटलेली दुधानी तर चांगलीच नाही त्याच्यामध्ये काहीच ठेवता येत नाही. त्याचप्रमाणे आपलं शरीर सुद्धा काय पालतं पाहिजे. पालतं पाहिजे म्हणजे काय शुद्ध पाहिजे. तू का म्हणे देहा भरिला तू का देहा भरिला काम
होतं का पाळता पाहिजे म्हणजे काय सुस्त पाहिजे तरच त्यामध्ये काय परमात्मा येऊन बसेल. अशुद्ध असला तर परमात्मा येऊन बसेल का आपल्या त्यामध्ये. म्हणून गवळणी काय पाहते की पालखी दुधारी तेव्हा ती पालखी दुधारी. ही पालखी दुधारी कोणी केली ती तुकाराम महाराज दुसऱ्या कडव्यात सांगतात. म्हणती नंदाची आपुरे, म्हणती नंदाची आपुरे. पालखी तुझ्याने पाहिली गवळणीने त्याने मनामध्ये विचार केला की ही चोरी नंदाच्या पोराने म्हणजे काय देवानी केली. कारण देवानी चोरी केली. नंदाच्या पोराला काय म्हणत होते देव म्हणत होते माझे. पण देवाने चोरी केली पण देव तर अनेक आहेत. 33 कोटी देव, अष्टकोटी भैरव, 33 कोटी देव आहेत. मग त्याने चोरी केली का 33 कोटी देवाने. त्यांच्याजवळ सामर्थ्यच नाही चोरी करण्याचं. हेंदरी हेंदरी दैवते कोण कुठे कुठे घेते आपल्या पोटाची रगते मागती शिरते. नव्हे जाथाई जोखाई मायराणी मिरसाबाई बलिया माझा पंढरीराव तोही देवाचा देव. बहिरव खंडेरव रोटी सृष्टीसाठी देव. गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ. मुंजा महिषासुरे हे तो कोण लेखी पोरे. त्यांचे तो सामर्थ्यच नाही चोरी करण्याचं. ही काय चोरी करणार त्या ठिकाणी. चोरी करण्याकरता सामर्थ्य लागत असतं. आणि गवळणीच्या घरची चोरी करायची ना त्या ठिकाणी सामर्थ्य पाहिजे का नाही. कोणते देव आले की ते चोरी करू शकतील का त्या ठिकाणी. चोरी करण्याकरता काय सामर्थ्य पाहिजे. यांच्याजवळ सामर्थ्यच नाही. हे काय भीक मागणारे देव. आणि भीक मागणारे देव कडे चोरी करत असत का. रामजीने चोरी केली असं तर काही उदाहरण मिळत नाही. रामजीने चोरी केली असं काही उदाहरण मिळतात तुम्हाला. शंकरजीने चोरी केली असं बी काही उदाहरण नाही कुठं तुम्हाला. मग राहायला कोण अवशिष्ट एक नंदाचा. त्यानेच काय आमच्या देहा दुधाने काय चोरी करून काय सर्व पात्र काय पालथे ठेवलेले. ठल त्याच्याजवळच हे सामर्थ्य. त्याविना हे नाशी नाही दुसरी अशी. दुसऱ्याला अशी नासाडी करता येणारच नाही. दुसऱ्याजवळ असं सामर्थ्य आहेच नाही नासाडी करण्याचं. त्याच्याजवळच सामर्थ्य. म्हणून त्यांनी काय आमच्या या ठिकाणी काय दही दूध खाऊन काय बर्तन भांडे काय पालथे ठेवले. हे कोणाचं सामर्थ्य त्याचंच सामर्थ्य. त्याच्याशिवाय हे दुसऱ्याला करता येणारच नाही. दुसऱ्याजवळ काय ते सामर्थ्यच नाही.
तर या ठिकाणी त्यांना देव म्हटलेलं आहे. पण देव चोरी करतो का चोरी देव करतो? जो जो चोरी करतो तो तो देव, असं जर लक्षण केलं तर सर्व देव का चोर होतील का नाही? जो जो चोरी करतो तो तो देव, तर सर्व चोर सुद्धा काय देव होतील का नाही? हा, चोराला सुद्धा देव म्हणावं लागेल. पण तो जो देव, जो जो देव आहे तो चोरी करतो, जो जो खरा देव आहे तो तो चोरी करतो. तर खरा देव कोण आहे? म्हणतात त्यानेच काही आमची काय चोरी केलेली आहे, त्यात तो काय खरा देव आहे. तर असा गवळणी त्या ठिकाणी काय म्हणू लागल्या. आणि सेवक सांगतात की हा देहूचा तुकाराम महाराज, या तुकाराम हा पहिला कसा होता? निर्गुण निराकार होता. परंतु या तुकाराम महाराजांनी याला सगुणाला आणलं आणि सगुणाला आणून काय आमच्या घरी काय चोरी करायला का चोरी करण्याकरता पाठवलं. हे शेवटच्या कडे सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, सवे निर्गुण निराकार होता. कबीर साहेब म्हणतात रंग नाही रूप रंग नहीं रूप नहीं नहीं सांगायचं
सांगायचं तात्पर्य काय अशा गवळणीचे काय म्हणाल्या की हा देहूचा तुकाराम महाराज यांनी काय हा पहिला निर्गुण निराकार होता. त्यांनी काय याला काय सगुणाला आणलं आणि सगुणाला आणून काय आमच्या घरी चोरी करण्याकरता काय पाठवलेलं आहे. अशा कोण म्हणतात गवळणी म्हणतात. म्हणून सवे तुटिया मेला त्याने अवगुण आणला आणि ती नंदाचिया पोरी आजी चोरी केली विठोबा रघुमाई. Bye.